हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आपल्या युनिट्स अँड मेजरमेंट या फिजिक्सच्या फर्स्ट चॅप्टर मधला मी सेकंड लेक्चर घेऊन आलो. बघा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. फर्स्ट आपण बघितलं की व्हॉट इज फिजिक्स, फिजिक्स काय आहे आणि त्याचा यूज कुठे कुठे होतो. त्यानंतर पाहिलं आपण व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी अँड इट्स टाईप. फिजिकल क्वांटिटी काय असते आणि त्याचे टाईप काय काय आहेत. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज युनिट, युनिट काय असतं. ओके. आणि त्यानंतर आपण बघितलं टाईप ऑफ युनिट्स ऍज लाईक फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स. जर तुमच्यापैकी कोणी माझा मागील लेक्चर बघितला नसेल तर प्लीज जाऊन युट्यूबवर सर्च करून तुम्हाला मिळून जाईल. या लेक्चर मध्ये स्पेशली आपण बघणार आहोत सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स कशाला म्हणतात. त्यानंतर एसआय युनिट्स, एसआय युनिट्स मीन्स व्हॉट हे चेक करणार आहोत. आणि लास्टला डेफिनेशन ऑफ एसआय युनिट्स. ओके, बघूया चला. आजचा लेक्चर सुद्धा मोस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हायची शक्यता आहे आणि आपण ते लेक्चर इंटरेस्टिंग बनवायचा पूर्णपणे प्रयत्न करूया. तर फर्स्ट वी विल स्टार्ट. व्हॉट डू यू मीन बाय सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्सचा अर्थ काय होतो. बघा, सिस्टम आहे युनिट्सची स्पेसिफिकली. तर the combination of fundamental and derived units, म्हणजे फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट ला जे कंबाईन करून आपण एक सिस्टम बनवतो त्या सिस्टमला काय म्हणतात गाईज, सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, तो आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. बघा, फॉर एक्झाम्पल मधला एल गायब आहे गाईज. ओके, तर फॉर एक्झाम्पल मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं युनिट आहे. ओके, देन किलोग्राम, किलोग्राम कशाचं युनिट आहे गाईज, मास. सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. जर तुम्ही व्यवस्थित अगोदरचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला लगेच कळून गेलं असेल की लेंथ, मास, टाइम आर द फंडामेंटल युनिट्स. कुठल्या युनिट्स आहेत हे, फंडामेंटल युनिट्स आणि फंडामेंटल क्वांटिटी. So length, mass, time are the fundamental quantities आणि त्याचे फंडामेंटल युनिट्स आहेत गाईज मीटर, किलोग्राम अँड सेकंड. या तीन गोष्टींपासून, या तीन युनिट्स पासून, मीटर, किलोग्राम अँड सेकंड, आपण एक नवीन गोष्ट, एक नवीन फिजिकल क्वांटिटी तयार करू शकतो. ओके, बघा त्याचं मी एक्झाम्पल घेतलंय, दॅट इज न्यूटन. सगळ्यांना माहिती असेल गाईज, 9वी पासून तो तुमचा पिछा सोडत नाहीये. व्हॉट इज न्यूटन. ओके, न्यूटन कोण आहे, आयझॅक न्यूटन. त्यांनी बघितलं की ऍपल का पडतोय वरून, त्याच्यावरनं ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. दॅट इज द ग्रेट सायंटिस्ट, वन ऑफ द एका शताब्दी मधलं खूप मोठा सायंटिस्ट आहे. ओके, तर न्यूटन युनिट आहे कशाचं गाईज, फोर्सचं. ओके, आणि दॅट इज डिराइव्ड युनिट. ओके, so Newton depends upon kg meter per second square. ओके, म्हणजे kg ची फर्स्ट पॉवर, मीटरची 1 पॉवर आणि सेकंडची -2 पॉवर. मीन्स त्याला आपण असं लिहू शकतो kg मीटर पर सेकंड. ओके, so force is a derived unit and these quantities are fundamental. So या सगळ्याच्या कॉम्बिनेशनला बॉडी ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स आर कॉल्ड एज सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. लेट्स सी, सिस्टम ऑफ युनिट्स आपल्याला कळालं की सिस्टम इज व्हॉट. व्हॉट यू मीन बाय सिस्टम ऑफ युनिट्स, दॅट इज ए कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स. बट व्हॉट इज द हिस्ट्री बिहाइंड द सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिटच्या पाठची हिस्ट्री काय आहे हे कळणं गरजेचं आहे गाईज. राईट.
So let's see the history of system of units. सगळ्यांना माहिती आहे guys. बघा, आपण लहानापासून नवीन सिस्टम ऑफ युनिट्स किंवा युनिट्स तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहानपणी खेळताना आय थिंक मार्बल्सनी खेळताना तुम्ही हाताच्या बोटांचा यूज केला असेल पॅन म्हणून, किंवा डिस्टन्स मेजर करण्यासाठी तुमचा पेनचा वापर केला असेल किंवा पेन्सिलचा वापर केला असेल. तसंच जसं जसं ज्या ज्या प्रकारे माणसाला गरज वाटायला लागली किंवा नेसेसिटी वाटायला लागली, त्या प्रकारे युनिट्सचा जन्म होत गेला, डिस्कवरी होत गेली. ओके, डिस्कवरी म्हणण्यापेक्षा इन्व्हेन्शन तयार झाली. सो पहिला माणूस काय करत होता? पहिला माणूस शेती करत होता, मीन्स ऍग्रिकल्चर करत होता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन, जवळपासचे ज्या गोष्टी भेटत होत्या, म्हणजे तेव्हा काय भेटत होतं? हंटिंग गॅदरिंगच होतं, शिकार करणे, ओके, मासे पकडणे, ह्याच सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याच्यात कन्स्ट्रक्शन करत होता, छोटे छोटे टूल्स बनवत होता. त्यानंतर काही जेव्हा ऍग्रिकल्चर आणि कन्स्ट्रक्शन या दोन गोष्टी खूप चांगल्या प्रकारे व्हायला लागल्या, त्यानंतर त्याला जन्म झाला काही ट्रेडचा, मीन्स व्यापार. जेव्हा जेव्हा एक लक्षात ठेवा, बिझनेस ही गोष्ट तयार होते किंवा ट्रेड तयार होतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला युनिट्स, एक सर्टिफाईड क्वांटिटीज किंवा सर्टिफाईड मेजरमेंटची गरज लागणार आहे. तो ज्या प्रकारे माणसाची प्रगती होत गेली किंवा माणसाचा विकास होत गेला, त्या प्रकारे आपल्या ज्या गरजा होत्या युनिट्स बाबतीतच्या, अजून त्या वाढत गेल्या. तो बघा, पहिला जो माणूस होता तो मोस्ट ऑफ द टाइम यूज करायचा त्याचे बॉडी पार्ट्सचा यूज करत होता. कशासाठी? मेजरमेंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, हँड अँड फिंगर. तुमचे फिंगर मोजण्यासाठी वापरले जात होते, हँड मोजण्यासाठी वापरले जात होते. पायाची मेजरमेंट घेत होतो, पायाने मेजरमेंट घेत होतो. आपण लहानपणी खूप साऱ्या गोष्टी खेळताना, लंगडी खेळताना असतील किंवा तुम्ही कबड्डी खेळताना असतील किंवा क्रिकेट खेळताना, क्रिकेटचं पिच मोजताना असेल, तर तुम्ही फूटचा यूज करत होता. तसंच पेस हा शब्द आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये एवढा फेमस नव्हता, पण दॅट इज अ रोमन इन वर्ड. म्हणजे तुम्ही किती फास्ट चालताय किंवा जे तुमची चालण्याची स्पीड आहे किंवा जे चालण्या 2 पावलांमधलं डिस्टन्स आहे, त्याला बोलतो आपण पेस. आणि जेव्हा थोडंसं अजून प्रगती झाली होती, तर इजिप्शियन रॉयल क्युबिट, हे आपण लास्टला आपण बघणार आहोत इथे पुढे जाऊन. बघा, इजिप्शियन रॉयल क्युबिट ही मेजरमेंट आहे, इजिप्शियन रॉयल क्युबिट. ओके, तो इथून ते इथपर्यंत म्हणजे 4 आर्मचं डिस्टन्स, त्याला क्युबिट बोलतो. ते मी डायग्राम मध्ये पण दाखवलं. बघा, हँड स्पॅन आहे, त्यानंतर क्युबिट आहे, बघा 4 आर्मचे डिस्टन्स, आर्म स्पॅन आहे, हे पण यूज करत होतो आपण. त्यानंतर आहे बघा पेस. पेस म्हणजे 2 पावलांमधलं डिस्टन्स. त्यानंतर फूट स्पॅन. बघा, या सगळ्यांचा वापर करत होता माणूस. जेव्हा सुरुवातीला प्रगती होत होती किंवा त्याचा विकास होत होता किंवा त्याच्यात काय म्हणू शकतो, एक त्याच्या क्रेनियल कॅपॅसिटी, त्याची ब्रेन कॅपॅसिटी वाढत जात होती, त्यानुसार त्याचे जे मेजरमेंट आहे किंवा जे युनिट्स आहेत ते बदलत जात होते. किंवा ऑब्व्हियसली जे त्याच्या जवळ आहे ते अगोदर तो चेक करणार आहे, ते जवळ आहे ते मग विचार करणार. हळूहळू हे झालं. कसं तर लेंथ मोजण्यासाठीच्या गोष्टी होत्या. टाइमचा यूज, टाइम कसा यूज किंवा मेजर करायचा किंवा त्याला कसं मापलं जाऊ शकतं. तर अगोदरचा माणूस काय वापरत होता? बघा, सायकल ऑफ मून, म्हणजे मून, फुल मून अँड काय बोलतो आपण, फुल मून अँड न्यू मून, म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या, याचा वापर केला होता टाइम मेजर करण्यासाठी. सायकल ऑफ सन, एका दिवसात सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, त्यानंतर सूर्य डोक्यावर कधी असतो, डोक्यावर कधी नसतो. ओके, आणि पूर्ण इयरची एक सायकल, 365 डेजची सायकल, 365 डेजची सायकल, याचा यूज आपण टाइम मेजरमेंटसाठी करतो. शॅडो ऑफ सन सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे शॅडो ऑफ सनचं. काही जर तुम्ही साऊथला साऊथला नाही, कोणार्कच्या सूर्य मंदिरामध्ये गेला असेल तर त्याच्यावर काही चाक आहे, चाकावर सनच्या शॅडोनुसार टाइम आहे. यू कॅन सी ऑन अ युट्यूब ऑल्सो अँड यू कॅन सी अँड गुगल असं गुगल करून बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल की शॅडो ऑफ सनचा किती बारीकपणे आणि किती डेलिकेटपणे यूज केला होता. कशामध्ये? सूर्य मंदिरच्या चाकावर, म्हणजे त्याच्यावरती शॅडो होती, त्या शॅडोवरनं डिपेंड करतं की टाइम काय आहे. जे आपल्या पाठचं सिव्हिलायझेशन इतकं प्रगत होतं
इतकं भारी होतं की आपण इमॅजिन पण नाही करू शकत. ओके. व्हॉल्यूम मेजरमेंट करण्यासाठी एक स्पेसिफिक सीड्सचा जे सीड्स खराब होणार नाही किंवा जशान तसे राहतील भरपूर टायमासाठी त्याचा व्हॉल्यूम आपण व्हॉल्यूम म्हणून मेजरमेंट करण्यास वापरतो. मराठीमध्ये गाईज एक पायली म्हणून आहे, पायली किंवा शेर हे अजून पण वापरलं जातं धान्याचं व्हॉल्यूम चेक करण्यासाठी. वेट ऑफ सीड्स, कुठले असे धान्य ज्यांचं वेट सहसा कमी होत नाही किंवा व्हॅरी होत नाही त्यांची वेट आपण वापरत होतो वेट मेजरमेंट करण्यासाठी. ऑब्विसली युनिट हे लक्षात ठेवा की चेंज होणार नाही पाहिजे. जर ते चेंज होत असेल तर युनिट ते कामाचं नाही पाहिजे, कारण माझ्यासाठी वेगळं असेल ते तुमच्यासाठी वेगळं असेल किंवा तिसऱ्यासाठी ते वेगळं असू शकतं. ओके. बघा मी थोडेसे फोटोज आहेत त्याच्यात तुम्ही चेक करू शकता. इव्हन दो हे गुगलवर पण तुम्हाला गुगलवर पण मिळून जाईल तुम्हाला. बघा हे बेस्ट एक्झाम्पल आहे टाइम मेजरिंग युझिंग द सॅन्ड. याचा वापर खूप एन्शियंट आहे आणि खूप अगोदरपासून याचा वापर होत आलाय. ओके. वाळू वरून खाली आल्यानंतर त्याचा आहार म्हणायचो किंवा प्रहर म्हणायचो मराठीमध्ये. ओके. तसाच बघा एक शॅडो वरून आपण तिथे टाइम दिलाय तुम्हाला. ते रोमन डिव्हाइस आहे, कारण रोमन अंक आहेत त्याच्यावर तुम्ही डिरेक्टली समजू शकता. शॅडो ऑफ सनचा यूज केला जात होता याच्यामध्ये मेजरमेंट करण्यासाठी, टाइम मेजरमेंट करण्यासाठी. ओके. वेट मेजरमेंट करण्यासाठी स्पेसिफिकली आपण मेजर्ड सिलेंडर होते त्याच्यामध्ये, सिलेंडर्सचा यूज केला जात होता. एक स्पेसिफिक कॅलिब्रेटेड सिलेंडर्स असायचे, ते सिलेंडर्स यूज केला जायचा त्याच्यासाठी मेजरमेंट करण्यासाठी. ते अजून पण यूज करतो आपण, वेट्स आहेत आपल्याकडे. ओके. ही भांड आहे व्हॉल्यूम मेजरमेंट करण्यासाठी. तो तर याच्या सगळ्यांमध्ये जो कोणी प्रगत असेल किंवा ज्यांनी कोणी स्टँडर्डायझेशन खूप चांगलं केलं तर ते होते गाईस कोण? सुमेरियन्स. ते होते सुमेरियन्स. बघा, सुमेरियननी आपल्याला कुठली सिस्टम दिली, दॅट इज हेक्साडेसिमल सिस्टम. ओके. हेक्साडेसिमल सिस्टमचा सिंपल अर्थ होतो अशी सिस्टम जी 60च्या मल्टिपल मध्ये आहे किंवा त्याचा बेस आहे 60. त्याला बोलतो आपण हेक्साडेसिमल सिस्टम. या सिस्टमचा यूज आपण अजून सुद्धा करतो. बघा, सगळ्यात बेस्ट आहे दॅट इज टाइम मेजरमेंट करण्यासाठी. अजून सुद्धा आपण 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंडच मेजर करतो. आणि दॅट इज बेस्ड ऑन द सुमेरियन हेक्साडेसिमल सिस्टम. 1 hour ला आपण मेजर करतो 60 मिनिट, and that is 60 into 60, that is 3600 seconds, 3600 seconds, that is equal to 1 hour. Okay. So आपण टाइम मेजरमेंट साठी हेक्साडेसिमल सिस्टमचा अजून सुद्धा यूज करतो. नेक्स्ट स्टँडर्डायझेशन त्यांनी केलं होतं अँगल मेजरमेंट. अँगल मेजरमेंट मध्ये टोटल अँगल ऑफ सर्कल आपला ऑलरेडी माहिती आहे, दॅट इज 360 डिग्री. ओके. 1 मिनिट इज इक्वल टू, अजून पण आपण मेजर करतो 60 मिनिट. अँगलच्या याच्यामध्ये बोलतोय मी. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. ओके, डोंट गेट कन्फ्युज. ओके, त्याचा सिम्बॉल आहे 60 डॅश. ओके. अँड 1 डॅश दॅट इज 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड और दॅट इज 60 डबल डॅश. सो सुमेरियननी आपल्याला काय दिलं? आपल्याला एक स्टँडर्ड सिस्टम दिली दॅट इज बेस्ड ऑन 60. 60च्या मल्टिपल मध्ये होती. ओके. सो आता आपण नेक्स्ट बघणार आहोत सिस्टम ऑफ युनिट्स, जे SI सिस्टमच्या अगोदर कुठले कामाला होते. मीन्स SI सिस्टम दॅट इज इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स किंवा फ्रेंच मध्ये सिस्टम इंटरनॅशनल आहे. या सिस्टम, ही सिस्टम याच्या अगोदर कुठले कुठले सिस्टम ऑफ युनिट्स यूज केल्या जात होत्या ते आपण चेक करणार. बघा, सिस्टम ऑफ युनिट्सची ऑलरेडी हिस्ट्री आहे. मी खूप छोटीशी घेतली हिस्ट्री, खूप जास्त हिस्ट्री आहे गाईज. आणि जशी जशी माणसाची डेव्हलपमेंट होत गेली तशी तशी नवीन नवीन सिस्टम्स तयार होत गेली, ज्या काय असतील, अडॅप्टेबल असतील, इनव्हेरिएबल असतील, अॅक्युरेट असतील. सो ही जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं, म्हणजे मी बोलतोय एक 16th सेंचुरी या 15th सेंचुरी, तर तो इसवी सनाचा काळ बोलतोय. ओके. तर त्यानंतर 3 सिस्टम सगळ्यात जास्त यूज केल्या जात होत्या. त्या 3 सिस्टम 3 फिजिकल क्वांटिटीवर, 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड करत होत्या.
फर्स्ट फंडामेंटल दॅट इज लेंथ, सेकंड इज मास, अँड द थर्ड इज द टाइम. ओके. नंतर त्यामध्ये करंट ऍड झालं, ते त्याचं अँपियर युनिट म्हणून आपण घेतो. नंतर टेम्परेचर ऍड झालं, हे हळूहळू ऍड होत गेले. पण बेसिकली अजून पण ह्या तिन्ही सिस्टम ऑफ युनिट्स अजून पण वापरामध्ये आहेत. तो आपण वन बाय वन त्या तिन्ही सिस्टम चेक करूया, बघूया, अंडरस्टँड करायचा प्रयत्न करूया. ओके. बघा, सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये फर्स्ट सिस्टम आहे दॅट इज सीजीएस. ओके. सीजीएस स्टँड फॉर सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. ओके. सो लेंथ आपण मेजर करणार आहोत सेंटीमीटर मध्ये, मास मेजर करणार आहोत ग्राम मध्ये, आणि टाइम मेजर करणार आहोत सेकंड. सो सीजीएस स्टँड फॉर सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. FPS stand for foot, pound and second. So length is measured in foot, mass is measured in pound, and time is measured in second. So दोन्ही पण या सिस्टम आहेत, CGS and FPS. या सिस्टम ब्रिटिश आहे. ओके. FPS सिस्टम बेसिकली अजून सुद्धा अमेरिकेमध्ये यूज केली जाते. ओके. आणि या तिघांमध्ये जी ऍडव्हान्स सिस्टम आहे ती निघाली गाईज MKS सिस्टम, दॅट इज मेट्रिक सिस्टम. आणि मेट्रिक सिस्टम वरूनच आपल्याला SI सिस्टमचा जन्म झाला असं म्हणता येईल. मेट्रिक सिस्टम इतकी ऍडव्हान्स होती या दोन सिस्टम पेक्षा. का? त्याचं रिझन आपण दोन पुढच्या याच्यातच बघू. MKS स्टँड फॉर मीटर, किलोग्राम अँड सेकंड. ओके. तो लेंथ आपण मेजर करणार आहोत मीटर मध्ये, मास मेजर करणार आहोत किलोग्राम मध्ये, अँड टाइम मेजर करणार आहोत आपण सेकंड मध्ये. ओके. MKS सिस्टम, इट इज अ फ्रेंच सिस्टम आहे ती. ओके. तो फ्रेंच सिस्टम, ती दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत फ्रेंच सिस्टम. MKS सिस्टम जी त्यांनी दिली तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डेसिमल सिस्टम. डेसिमल इन द सेन्स अशी सिस्टम ती बेस 10 मध्ये आहे. बेस 10 इन द सेन्स तुम्ही जे युनिट्स दाखवणार आहोत किंवा युनिट्सच बोलू शकतो किंवा प्रेफिक्सेस जे असतील ते बेस 10 मध्ये असतील, मल्टिपल ऑफ 10 चे असतील. ही सगळ्यात महत्वाची सिस्टम होती आणि जी SI सिस्टम मध्ये आपण इन्क्लूड सुद्धा केली. दुसरी आहे गाईज नॅचरल बेसिस. मीन्स फ्रेंच सिस्टम जी होती, MKS सिस्टम जी फ्रेंच सिस्टम आहे ती नॅचरल बेसिसवर डिपेंड करत होती. कोणी देवानं सांगितलंय, कोणी राजानं सांगितलंय, कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलंय असं काय गरजेचं नव्हतं जायचं. सो इम्पॉर्टंट काय आहे की फ्रेंचसाठी जी क्रांती झाली, फ्रेंच क्रांती, त्याच्यामुळे ठरवलं गेलं की लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड इक्वालिटी. लिबर्टी की तुम्ही काही डिसाईड करू शकता, तुम्ही तुमचं भाग्य स्वतः लिहू शकता. सो नॅचरल बेसिस इन द सेन्स माझे जे युनिट्स असतील ते नॅचरल बेसवर डिपेंड करतील, नॅचरल फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड करतील. कोणी सांगितलंय म्हणून मी ती डिफाईन करणार नाही. सो त्यांनी बघा मीटरला कसं डिफाईन केलं होतं. मीटरला त्यांनी डिफाईन केलं होतं डिस्टन्स बिटवीन नॉर्थ पोल टू इक्वेटर, म्हणजे पृथ्वीचा नॉर्थ पोल टू इक्वेटर या दोघांमधलं जे डिस्टन्स, त्याला 10 मिलियननी गाईज काय करायचं, तुम्हाला डिवाइड करायचं. तर तुम्हाला काय भेटेल? 1 मीटर भेटेल. 1 मीटर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ डिस्टन्स बिटवीन नॉर्थ पोल टू इक्वेटर टू 10 मिलियन इन व्हॅल्यू. ओके. तसंच 1 किलोग्राम ते डिफाईन कसं केलं होतं बघा. मास ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर ॲट इट्स मॅक्सिमम डेन्सिटी. म्हणजे 1 लिटर वॉटरचं, 1 लिटर पाण्याचं मास कधी चेक करायचंय तुम्हाला? मास ते त्याच्या मॅक्सिमम डेन्सिटी. आणि वॉटरचं हायेस्ट मॅक्सिमम डेन्सिटी कधी असते? 4 डिग्री सेल्सिअस. ट्रिपल पॉइंट पण बनतो, आपण पुढे जाऊन शिकू. ट्रिपल पॉइंट. सो आपण यामध्ये शिकलं की 3 सिस्टम्स कामाला होत्या किंवा यूज मध्ये होत्या, CGS, FPS आणि MKS. मी तुम्हाला सांगितले ह्या तिन्ही सिस्टम बिफोर SI इन्व्हेंट झाले. सो SI सिस्टम का आली किंवा त्याची नीड काय होती, आपण हे पुढच्या टॉपिक बघा. सिस्टम
SI सिस्टम दॅट इज इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. त्याची गरज काय होती ते अगोदर चेक करू. सगळ्यात महत्वाचा पार्ट, नीड फॉर इंटरनॅशनल स्टँडर्ड. म्हणजे जी औद्योगिक क्रांती होती, बोलतो आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, त्यानंतर जग खूप जवळ येत होतं. जवळ इन द सेन्स, मी सकाळी नाश्ता भारतात करत होतो आणि त्यानंतर माझं जेवण इंग्लंडमध्ये होत असेल आणि रात्र माझी अमेरिकेत होत असेल. तर म्हणजे जग जवळ आलं होतं आणि आपल्याला अशी मेजरमेंटची गरज होती किंवा अशा युनिट्सची मेजर होती की जे सगळेजण वापरू शकतात आणि सगळ्यांना माहिती होऊ शकतं, सगळ्यांना कळू शकतं. सो अशा गोष्टीची गरज होती की जे इंटरनॅशनल सगळ्यांना एक्सेप्टेड आहे. त्याला बोलतो आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. ओके. देन इंटर कन्व्हर्टिबिलिटी अँड रिलायबिलिटी मीन्स माझे युनिट्स आहेत ते इंटर कन्व्हर्टिबल पाहिजे अँड रिलायबल पाहिजे. रिलायबल इन द सेन्स मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. मीन्स रिलायबल इन द सेन्स, विश्वास म्हटलं की गाईज त्याच्यामध्ये चेंजेस नाही आले पाहिजे. बरोबर ना? जर चेंजेस येत नसेल तर ते रिलायबल कसं आहे? ओके. सो थर्ड आहे इनव्हेरिएबल. माझं युनिट्स इनव्हेरिएबल असले पाहिजे. फोर्थ, अॅक्युरसी. ते अॅक्युरेट असले पाहिजेत आणि त्यांची मेजरमेंट ही चेंज होणार नाही वेगवेगळ्या सेटअप्स मध्ये, वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स मध्ये. इझिली अवेलेबल पाहिजे. जर मला कुठलीही गोष्ट मेजर करायची असेल तर ते त्या देशामध्ये किंवा त्या रिजन मध्ये किंवा त्या विलेज मध्ये किंवा कुठल्याही तालुका किंवा डिस्ट्रिक्ट मध्ये ते अवेलेबल असले पाहिजेत, इझिली अवेलेबल पाहिजेत किंवा इझिली मी कम्पेअर करू शकतो. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मी तुम्हाला मगाशीच बोललो की औद्योगिक क्रांतीनंतर, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर जग इतकं जवळ आलं होतं की प्रत्येक देशाचा व्यापार, प्रत्येक देशाची सिस्टम किंवा प्रत्येक देशाची करन्सी एकमेकाला काय करायला लागली, इन्फ्लुअन्स करायला लागली. तो आपल्याला एक सिंगल सिस्टमची गरज होती. सिंगल सिस्टम साठीच इन्व्हेंट केलं गेलं एसआय सिस्टम. ओके. सो एसआय सिस्टम, आपण एसआय सिस्टम हे म्हणतोय, पण एसआय सिस्टम डिसाइड कोणी केली? हू डिसाइडेड द एसआय सिस्टम? सो देर इज अ बॉडी, देर इज अ ऑथॉरिटी. ओके, ज्याच्यामध्ये सगळ्यांचे सभासद आहेत, सगळ्या कंट्रीजचे सभासद आहेत. ओके. सो दॅट बॉडी नेम इज CGPM. CGM स्टँड फॉर द कॉन्फरन्स जनरले पॉइंट्स इट मेजर्स. हे फ्रेंच मध्ये झालं. इंग्लिश मध्ये आहे जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजर्स, दॅट इज CGPM. तर CGPM ने डिसाइड केलं कधी, 1971 मध्ये, 1971 मध्ये, की एसआय सिस्टम मध्ये, सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये काय काय असतं. फर्स्ट, त्यांनी डिफाईन केले की 7च फंडामेंटल युनिट्स असतात. 7, मी 5 नाही म्हणतोय, 7 फंडामेंटल युनिट्स असतात. 2 सप्लिमेंटरी युनिट असतील. ओके. आणि 3 डेसिमल सिस्टम ऑफ बेस 10, जी MTS मध्ये आपण मागाशीच बघितली होती. सिस्टम, डेसिमल सिस्टम ऑफ बेस 10 वापरणार आहोत. ओके. आपण लास्टला डेसिमल सिस्टम ऑफ बेस ऍट द एंड ऑफ द लेक्चर चेक करू. ओके. बट आफ्टर सम टाइम 2019 मध्ये CGPM परत एकदा मीटिंग घेतली आणि डिसाइड केलं की एसआय सिस्टम मधले जे फंडामेंटल युनिट्स आहेत, त्या फंडामेंटल युनिट्सला आपल्याला डिफाईन करायला लागेल अशी क्वांटिटी जी चेंज होत नाही. आणि ते डिफाईन करायचा विचार केला कशावर, कुठल्या बेसवर, युनिव्हर्सल कॉन्स्टंटवर रॅदर दॅन कुठल्या फिजिकल क्वांटिटीच्या. आता फिजिकल क्वांटिटी इन द सेन्स फॉर द मास ऑफ वॉटर, मास ऑफ वॉटर ऍट अ मॅक्सिमम डेन्सिटी किंवा डिस्टन्स बिटवीन इक्वेटर अँड नॉर्थ. दीज आर द फिजिकल क्वांटिटीज विच गोइंग टू बी चेंज, विच आर गोइंग टू बी चेंज. बट फॉर ॲज युनिव्हर्सल कॉन्स्टंट, जे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे ते चेंज नाही होणार आहे. त्याची व्हॅल्यू प्रत्येक सेटिंग मध्ये, कुठल्याही युनिव्हर्सच्या कोण्यामध्ये गाईज काय राहणार आहे, सेम राहणार आहे. सो CGPM डिसाइड केलं की जे फंडामेंटल युनिट्स आहेत ते कशावर डिफाईन केले जावेत, युनिव्हर्सल कॉन्स्टंटच्या बेसिसवर डिफाईन केले जावे. ओके. सो व्हॉट डू यू मीन बाय युनिव्हर्सल कॉन्स्टंट, ते शिकायच्या अगोदर आपल्याला हे कळायला पाहिजे व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल कॉन्स्टंट. फिजिकल कॉन्स्टंट नक्की कुठली काय गोष्ट आहे. सो फिजिकल कॉन्स्टंट मीन्स, बघा, ए व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी, अशी व्हॅल्यू फिजिकल क्वांटिटी जी गाईज काय होत नाही, चेंज होत नाही किंवा रिमेन फिक्स. व्हॅल्यू काय राहते गाईज, फिक्स राहते. त्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू फिक्स राहते. त्याला बोलतो आपण फिजिकल कॉन्स्टंट.
फिजिकल कॉन्स्टंट मध्ये पण 3 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे, पहिलं क्लासिफिकेशन आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट, म्हणजे अशी व्हॅल्यू जी युनिव्हर्सल आहे नेचरमध्ये, म्हणजे तुम्हाला नेचरमध्ये सगळीकडे मिळायला काय भेटेल त्याची व्हॅल्यू मिळेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती सेम असेल सगळीकडे. जिथं तुम्ही मेजर कराल कुठल्याही सेटिंग मध्ये, आयदर ती व्हॅक्युम मध्ये मेजर करा, किंवा तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये मेजर करा, किंवा ट्रोपोस्फिअर मध्ये मेजर करा, किंवा पाण्यामध्ये मेजर करा, तरी पण तुमची ती व्हॅल्यू युनिव्हर्सल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. म्हणून तर आपण त्याला युनिव्हर्सल म्हणतो. दुसरी महत्वाची गोष्ट, the value does not depend upon material or system. म्हणजे मी ज्या मटेरियलचा यूज करतोय ती व्हॅल्यू मेजर करण्यासाठी, आणि ज्या सिस्टमचा यूज करतोय ती व्हॅल्यू मेजर करण्यासाठी, त्याच्यावर माझं युनिव्हर्सल कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिपेंड राहणार नाही. सो युनिव्हर्सल कॉन्स्टंट डज नॉट डिपेंड अपॉन एनी मटेरियल or any system. That is called as universal constant. Okay, and in that is in different setting and experiment, that is blah blah blah. So universal constant, त्याची सगळीकडे व्हॅल्यू, म्हणजे युनिव्हर्स मध्ये सगळीकडे कुठेही तुम्ही त्याची व्हॅल्यू मेजर करा, तुम्हाला कॉन्स्टंटच भेटेल किंवा फिक्स भेटेल, आणि त्याची मटेरियल आणि सिस्टमवर त्याची व्हॅल्यू डिपेंड करत. बाकीचे 2 कॉन्स्टंट आहेत. मटेरियल कॉन्स्टंट मीन्स असे कॉन्स्टंट, असं फिजिकल कॉन्स्टंट जे मटेरियलवर डिपेंड करतं. मीन्स काय म्हणू शकता, डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे गाईज, एक 1 ग्राम मिलीलिटर. तसंच तुम्ही डेन्सिटी ऑफ आयर्न, डेन्सिटी ऑफ गोल्ड, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मटेरियल स्पेसिफिक आहे, मटेरियलवर डिपेंड करतात. तसंच सिस्टम स्पेसिफिक कॉन्स्टंट, त्या सिस्टम मध्ये तुम्ही जे मेजर करताय त्या सिस्टम स्पेसिफिक साठी ती व्हॅल्यू भेटेल. फॉर एक्झाम्पल स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा रेजिस्टन्स, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सिस्टम स्पेसिफिक आहेत. ह्या दोन्ही गोष्टींचा आपण वापर आपल्या फिजिक्स मध्ये करणार आहोत. ओके, ठीक आहे. सो तर तुम्हाला ही गोष्ट इथपर्यंत कळालं. बघा काय काय आपण शिकलो इथपर्यंत. एसआय सिस्टमची काय गरज होती. दुसरी गोष्ट, कोण डिसाईड करतो एसआय सिस्टम. आणि तिसरी गोष्ट, फिजिकल कॉन्स्टंट काय असतात, युनिव्हर्सल कॉन्स्टंट काय असतात, मटेरियल कॉन्स्टंट काय असतात, आणि सिस्टम स्पेसिफिक कॉन्स्टंट काय असतात. तर आता आपण याच्या पुढे बघणार आहोत एसआय सिस्टम मधले फंडामेंटल युनिट्सच्या डेफिनेशन. आणि त्या डेफिनेशन्स खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. डेफिनेशन पार्ट करायची काय गरज नाही. ओके, बट तुम्हाला फंडामेंटल युनिट्स माहिती पाहिजेत, आणि त्याचे सिम्बॉल्स आणि त्याचे युनिट्स काय आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. तो फंडामेंटल आपण क्वांटिटीज, त्याचे युनिट्स आणि त्याचे सिम्बॉल. ओके, सो बघा, डेफिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. ओके, त्यातलं फर्स्ट आहे टाइम. टाइम इज अ फिजिकल क्वांटिटी, दॅट इज अ फंडामेंटल क्वांटिटी, आणि त्याचं युनिट आहे गाईज सेकंड, आणि त्याला आपण सिम्बलाइज करतो स्मॉल एस. ओके, तर ऍज पर द डेफिनेशन ऑफ CGPM, फंडामेंटल युनिट ऑफ अ टाइम. ओके, आपण डिफाईन कसं करतो बघा. 1 सेकंड इज द टाइम दॅट मेक्स unperturbed ground state hyperfine transition फ्रिक्वेन्सीला सिम्बॉल आहे हा, to be 9192631770 when expressed in the unit hertz which is equal to percent. ओके, बघा लगेच कळणार नाही. अनपर्ट्युब्ड चा अर्थ काय होतो बघा. अनपर्ट्युब्डचा अर्थ होतो not disturbed by any magnetic or electric field. ओके, ग्राउंड स्टेटचा अर्थ लोवेस्ट एनर्जी स्टेट, म्हणजे अशी स्टेट जिथं माझी एनर्जी सगळ्यात कमी असते, त्याला बोलतो आपण लोवेस्ट. हायपर फाईन म्हणजे व्हेरी क्लिअर, व्हेरी विजिबल, त्याला बोलतो हायपर फाईन. ट्रान्झिशनचा अर्थ होतो मोशन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंतचं मोशन.
बोलतो आपण ट्रान्झिशन. फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी या शब्दाचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, तुम्ही 9वी पासून शिकतातच या गोष्टी. तरी पण सुद्धा नंबर ऑफ व्हायब्रेशन और रोटेशन और रिव्होल्यूशन्स और ऑसिलेशन इन 1 सेकंड ऑफ टाइम, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. तो एका सेकंड मध्ये किती व्हायब्रेशन, किती रोटेशन, किती रिव्होल्यूशन या किती ऑसिलेशन होत आहेत त्याला बोलतो आपण फ्रिक्वेन्सी गाईज. इथे आपल्या या डेफिनेशन मध्ये आपण जी फ्रिक्वेन्सी घेतोय ती कोणाची घेतोय गाईज? सीझियम ॲटमची. 133 सीझियम ॲटम 133 त्याची आपण काय घेतोय गाईज? फ्रिक्वेन्सी घेतो. इन सिंपल सेन्स जर सांगायचं म्हटलं तर 1 सेकंड ऑफ टाइम इज द टाइम required for this much of vibration, 9192601770 vibrations of cesium-133 atom. म्हणजे 9192631770 व्हायब्रेशन, कुणाचे व्हायब्रेशन? cesium-133 ॲटमच्या व्हायब्रेशन साठी जेवढा टाइम लागतो त्या टाइमला बोलतो आपण 1 सेकंड. कळतंय गाईज? That is called as 1 second. Okay. So, what is time? Time आपण डिफाइन करतो की सीझियम जो ॲटम आहे, सीझियम ॲटमचे 9192631770 व्हायब्रेशन साठी जो जेवढा टाइम लागणार आहे त्या टाइमला त्या टाइमच्या टाइम पिरियडला आपण काय बोलतो? 1 सेकंड. आणि फ्रिक्वेन्सी आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट पकडले कोणाची? सीझियम ॲटमची. सीझियम 133 ॲटम, दॅट इज 9192631770 अँड दिस इज अवर फर्स्ट युनिव्हर्सल कॉन्स्टंट. त्याच्या बेसिसवर आपण 1 सेकंड डिफाइन करतो. ओके. नेक्स्ट आहे बघा लेंथ. लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ओके. आणि त्याचं युनिट आहे गाईज मीटर. बरोबर. आणि मीटरला आपण स्मॉल सिम्बॉल मध्ये लिहितो स्मॉल एम. 1 मीटर कसं डिफाइन करतात? 1 मीटर इज अ लेंथ दॅट मेक्स स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम टू बी 299792458 when expressed in a unit meter per second, where the second is defined in terms of the cesium frequency. आपण ऑलरेडी लास्टच्या याच्यामध्ये बघितलं cesium frequency आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट पकडलं. आणि इथं आता आपण सेकंड युनिव्हर्सल कॉन्स्टंट डिफाइन करायला जातोय, दॅट इज स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू इन अ व्हॅक्यूम. ओके. जर तुम्ही मेजर केली कुठल्याही डिरेक्शनला, तर तुम्ही कुठल्याही कोण्यामध्ये युनिव्हर्सच्या, तर तुम्हाला स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू युनिव्हर्सल कॉन्स्टंट भेटेल. ओके. आणि ती व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली तुम्हाला किती भेटेल गाईज? 299 अप्रॉक्सिमेटली नाही, सॉरी मी चुकीचं बोललो, 299792458 मीटर पर सेकंड. ओके. इन शॉर्ट, जर मी लेंथला डिफाइन करायचं म्हटलं तर 1 मीटर इज अ लेंथ दॅट इज ट्रॅव्हल्ड बाय लाईट. अशी लेंथ कुणी ट्रॅव्हल केली? लाईटने ट्रॅव्हल केली. किती सेकंड मध्ये गाईज? 1/299792458 एवढ्या सेकंड मध्ये. 1 बाय बोलतोय, पार्ट ऑफ 1 सेकंड, दॅट इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजे 1/299792458 च्या पार्ट मध्ये, 1 सेकंडच्या पार्ट मध्ये जी लेंथ कोण डिफाइन करेल, कोण ट्रॅव्हल करेल? लाईट. त्या डिस्टन्सला, त्या लेंथला मी काय म्हणेन गाईज? 1 मीटर. ओके. नेक्स्ट आहे गाईज मास. ओके. इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा, ह्या डेफिनेशन्स तुम्हाला पाठ करण्यासाठी नाही, पाठ नाही करायचे. तुम्हाला फक्त पाठ करायचे टाइम, युनिट आहे सेकंड, सिम्बॉल स्मॉल एस. सेम वे तसंच लेंथचं युनिट आहे गाईज मीटर, आणि मीटरचा स्मॉल सिम्बॉल आहे स्मॉल एम. ओके. सेम वे इथं पण तुम्हाला मासचं युनिट आहे गाईज फंडामेंटल युनिट किलोग्राम, आणि त्याला आपण लिहितो स्मॉल फॉर्म मध्ये, दॅट इज केजी.
हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यू डोंट बाय हार्ट दिस डेफिनेशन. मी तुम्हाला हे अंडरस्टँडिंग साठी थोडंसं फक्त एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, की जेणेकरून थोडंसं त्या डेफिनेशन मध्ये इंटरेस्ट राहावा आणि सीजीपीएमने ते कसं डिफाईन केलं गेलं असेल त्यासाठी मी तुम्हाला 1 by 1 डेफिनेशन डिफाईन करायचा प्रयत्न करतोय. ओके, नाउ कम टू द पॉइंट. किलोग्राम. ओके, kilogram is the mass that makes Planck constant. नवीन कॉन्स्टंट आला. पहिला आता आला होता फ्रिक्वेन्सी ऑफ सीझियम, दॅट इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. दुसरा आला होता गाईज, दॅट इज स्पीड ऑफ लाईट. तिसरं आता आपण नवीन कॉन्स्टंट डिफाईन करतोय, दॅट इज प्लॅंक कॉन्स्टंट. ओके, तो प्लॅंक कॉन्स्टंट H2B किती आली पाहिजे व्हॅल्यू? प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू जेव्हा 1 किलोग्राम आहे 6.62607015 into 10⁻⁻34. जेव्हा माझं मास 1 किलोग्राम असेल तेव्हा प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू एवढी आली पाहिजे. तर त्या मासला किंवा त्या युनिटला मी काय म्हणेन 1 किलोग्राम. When expressed in joule second, joule is a unit of energy and second is a unit of time, which is equal to kg meter square per second, where the meter and the second are defined in C and PCS. Okay, already टोन गोष्टी आपण ऑलरेडी डिफाईन केल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली कुठली डिफाईन केलंय आपण? स्पीड ऑफ लाईट डिफाईन केलं, दॅट इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट, अँड द फर्स्ट वन दॅट इज सीझियम फ्रिक्वेन्सी. ओके, जी टाइमला डिफाईन करते ते पण आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट पकडले. आता इथं थर्ड आपण कॉन्स्टंट काय पकडलंय गाईज? प्लॅंक कॉन्स्टंट. ओके, सो व्हॉट इज प्लॅंक कॉन्स्टंट? प्लॅंक कॉन्स्टंट परत येणार आहे चॅप्टर रेडिएशन मध्ये येईल. ओके, आणि खूप इंटरेस्टिंग कॉन्स्टंट आहे गाईज. इव्हन दो मॉडर्न फिजिक्स मध्ये सुद्धा येईल. मॉडर्न फिजिक्स मध्ये तर विदाउट प्लॅंक कॉन्स्टंट आपण डिफाईनच नाही करू शकत पुढच्या गोष्टी. आईन्स्टाईनची जे फोटो इलेक्ट्रिक मॉडेल आहे त्यानंतर प्लॅंक कॉन्स्टंट सगळ्यात जास्त यूज आहे. ओके, लेट्स सी. प्लॅंक्स कॉन्स्टंट, a universal constant given by Max Planck. Okay, to explain the observation of spectrum of black body radiations. ब्लॅक बॉडी रेडिएशनचं जे स्पेक्ट्रम आहे, स्पेक्ट्रम म्हणजे वेगवेगळ्या रेडिएशन्स पसरतात, त्याचं त्या पसरण्याच्या यालाच बोलतो आपण स्पेक्ट्रम. ओके, स्टडी करण्यासाठी एक नवीन कॉन्स्टंटचा यूज केला. प्लॅंक कॉन्स्टंट एक डिफाईन केलं कॉन्स्टंट, त्याला बोलतो आपण प्लॅंक. ओके, प्लॅंक कॉन्स्टंट, प्लॅंकचा सेपरेट इक्वेशन आहे, प्लॅंक्स इक्वेशन. ओके, E is equal to h nu, where the nu is frequency, h stand for Planck constant, E stand for energy. So E is equal to h nu. Okay, basically Planck constant काय सांगतं आता लगेच एवढं गरजेचं नाही. दॅट इज क्वांटनायझेशन, क्वांटिनायझेशन ऑफ एनर्जी. एनर्जी जी बाहेर पडते ती स्टेप मध्ये बाहेर पडते. ओके, ठीक आहे, पुढे बघूया. किंवा ग्रेनीनेस ऑफ एनर्जी, ग्रेनीनेस ऑफ एनर्जी. ओके, असं ठीक आहे. आणि दुसरं एक स्टँडर्ड इक्वेशन आहे आइन्स्टाईन्स इक्वेशन. ओके, E इज इक्वल टू mc स्क्वेअर. ओके, ह्या दोन इक्वेशनला कंबाईन करून हे कॉन्स्टंट डिफाईन केलं. तो मासची व्हॅल्यू तुम्हाला अशी भेटेल, m इज इक्वल टू h न्यू डिवायडेड बाय c स्क्वेअर. तुम्ही h ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, c ची व्हॅल्यू माहिती आहे, तुम्ही न्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके, सो आतापर्यंत आपण काय काय शिकलो? द फर्स्ट वन दॅट इज टाइमला डिफाईन केलं इन टर्म्स ऑफ सीझियम फ्रिक्वेन्सी. देन लेंथला डिफाईन केलं इन टर्म्स ऑफ सीझियम फ्रिक्वेन्सी प्लस स्पीड ऑफ लाईट. ओके, देन मासला आता आपण डिफाईन करतोय 3 कॉन्स्टंट. कुठल्या 3 कॉन्स्टंट? प्लॅंक कॉन्स्टंट, देन सीझियम फ्रिक्वेन्सी, अँड थर्ड इज द स्पीड ऑफ लाईट. ओके, so fourth fundamental quantity is current. Okay, so currentचं युनिट आहे एम्पियर आणि त्याचा सिम्बॉल आहे गाईज कॅपिटल E. ओके, सो 1 एम्पियरला तिने डिफाईन कसं केलंय बघ. 1 एम्पियर इज द करंट विच मेक्स elementary charge E to be
1.60217664 into 10 raised to power minus 19 when expressed in coulomb C, which is equal to A dot S ampere into second, where the second is defined in terms of cesium frequency nu Cs. ओके, थोडस पाठीचं चार्ज का असतो अन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ अ मॅटर. मॅटरची इंट्रेन्सिक प्रॉपर्टी आहे, मॅटरच्या आतमध्ये चार्ज आहे, त्याला बोलतो आपण इंट्रेन्सिक प्रॉपर्टी. इट कॅन एक्सपिरियन्स ए फोर्स इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. अशी गोष्ट आहे, चार्जचा अर्थ का अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जाईन किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाईन तेव्हा मला फोर्स एक्झर्ट होईल माझ्यावर, त्याला बोलतो आपण चार्ज. जर माझ्यावर चार्ज नसेल तर माझ्या इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये माझ्यावर काहीच काय होणार नाही, फोर्स एक्झर्ट होणार नाही. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एव्हरी मॅटर हॅज अ चार्ज. प्रत्येक मॅटरकडे चार्ज आहे. इलेमेंटरी चार्ज, द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ अ युनिट चार्ज, आणि दॅट इज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरचा चार्जला आपण इलेमेंटरी चार्ज पकडतो. So E is defined as 1.6021 into 10 raised to power minus 90. So this is our constant, universal constant. म्हणजे आता हे चौथं युनिव्हर्सल कॉन्स्टंट आपण डिफाईन करतोय. ओके. सो I, that is current, is equal to Q by T. हे तुम्ही 10वी मध्ये शिकलाय ऑलरेडी. So 1 coulomb per 1 second. बरोबर ना? एक कुलम चार्ज जेव्हा 1 सेकंड मधनं पास होतो तेव्हा आपण डिफाईन करतो 1 एम्पियर. ओके. सो बघा, करंट युनिट आहे एम्पियर, एम्पियर युनिट आहे गाईज, सॉरी एम्पियरचा सिम्बॉल आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचरला डिफाईन केलंय बघा, 1 केल्विन इज अ टेम्परेचर दॅट मेक्स बोल्ट्झमन कॉन्स्टंट. नवीन कॉन्स्टंट आलं. ओके. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू 1.380649 10 raised to minus 23 when expressed in joule per Kelvin equal to this. So what is temperature? First of all, temperature काय असतं? टेम्परेचर जर तुम्ही मायक्रोस्कोपिकली विचार करायचा म्हटलं, नॅनो स्केलला किंवा छोट्या स्केलला, तर that is the value of average kinetic energy of a particles within substance. Kinetic energy चा माहिती अर्थ, कायनेटिक एनर्जी म्हणजे अशी एनर्जी जी मोशनमुळे असते. जर तुमच्याकडे मोशन आहे, तुमचं चालणं चालू आहे किंवा तुम्ही व्हायब्रेट करताय किंवा हात हलवताय, डान्स करताय, मुवमेंट करताय, तर तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. कुठलाही पार्टिकल ज्याच्याकडे मुवमेंट आहे, मोशन आहे, त्याकडे कायनेटिक एनर्जी असते. सो मायक्रोस्कोपिकली जर बघायचं म्हटलं, टेम्परेचर ही अशी गोष्ट आहे की आपण किती कायनेटिक एनर्जी आहे त्याच्याकडे ती व्हॅल्यू मेजर करत असतो, टेम्परेचर. आणि जर मायक्रोस्कोपिकली बाहेरून जर बघायचं म्हटलं तर आपल्याला कळतं की भाई डिग्री ऑफ मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी, की माझी जी बॉडी आहे ती किती कोल्ड आहे आणि किती हॉट आहे, ते जे सांगतं, ती जी डिग्री सांगते, ते जे व्हर्च्यू सांगतं, ती जी कॅरेक्टरिस्टिक सांगतं, ते कोण आहे गाईज? टेम्परेचर. ओके. बघा, जर मायक्रोस्कोपिक मध्ये जर बघायचं, जर हॉट मिळते तुम्हाला, जर तुम्ही ती बॉडीला टच करताय आणि हॉट लागते किंवा गरम लागते, तर तुम्ही मायक्रोस्कोपिकली काय म्हणू शकता की त्याच्या आतमधली जी कायनेटिक एनर्जी आहे मॉलिक्युलची ती जास्त आहे, आणि तुम्हाला व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर काय मिळणार गाईज? जास्त मिळेल. तेच जर मॅक्रोस्कोपिकली जर तुम्हाला कोल्ड वाटते, ती जर वस्तू थंड वाटते, तर त्यातली जी कायनेटिक एनर्जी आहे ती खूप कमी आहे, खूप लो आहे, तर तुम्हाला टेम्परेचर व्हॅल्यू खूप लो मिळेल. सो इथं आपण बोल्ट्झमन कॉन्स्टंट डिफाईन करतो. So Boltzmann constant is a bridge between microscopic and macroscopic. So this is macroscopic and this is microscopic. हे जे इक्वेशन्स आहेत हे सगळेच्या सगळे तुम्हाला 11th and 12th मध्ये आहेत. हे मी जस्ट अगोदर घेतोय, थोडंसं कन्फ्युजन जर वाटलं तर ते तुम्ही स्किप करू शकता, नो इश्यूज. ओके. बट जर तुम्ही खरोखर त्याच्यामध्ये इंटरेस्ट टाकून बघायचा प्रयत्न केला तर खूप इंटरेस्टिंग. ओके. तर सिम्पल सेन्स मध्ये सांगायचं म्हटलं तर काय, 1 केल्विन दॅट इज द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर, इज अ व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर विच गिव्स द व्हॅल्यू
बोल्ट्झमन कॉन्स्टंट किती व्हॅल्यू देतं 1.380649 इंटू 10⁻⁻20. ओके. नेक्स्ट आहे गाईज अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याचं युनिट आहे मोल आणि त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल एम, दॅट इज स्मॉल MOL. अँड ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, त्याचं युनिट आहे स्मॉल युनिट आहे CD. ओके. ओके. नेक्स्ट सप्लिमेंटरी युनिट आहे गाईज प्लेन अँगलचं रेडियन. ओके. आणि सॉलिड अँगलचं युनिट आहे गाईज, सॉलिड अँगलचं युनिट आहे गाईज स्टे रेडियन, स्टे रॅड किंवा SR. ओके. नेक्स्ट बघूया डेसिमल सिस्टम, जी तुम्हाला मी मागाशी सांगणार होतो. डेसिमल सिस्टम दॅट बेस्ड ऑन 10 बेस. त्याचा बेस 10 आहे. ओके. सो बघा ह्या इथून जर तुम्ही वरती गेलात तर ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. ओके. आणि त्याच्या खाली आलात तुम्ही तर तुम्हाला निगेटिव्ह पॉवर्स आहेत किंवा निगेटिव्ह व्हॅल्यूज. So, for example, 13 is equal to 10⁻12. Okay, and femto is equal to 10⁻⁻50. Okay, ठीक आहे. सी लेक्चर्स पूर्णपणे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला चांगलं व्यवस्थितपणे कळतंय. ओके. आणि आपण याच्या पुढे नेक्स्ट लेक्चरला भेटूया. थँक्यू.